प्रेग्नेन्सीचा 8वा महिना चालू होऊन फक्त 4च दिवस झालेत आणि माझ्यासोबत असं काही घडलं मला कधी वाटलंही नव्हतं. आता झालं काय हे पुढे तुम्हाला सांगते. रात्री मला इच्छा झाली होती ते म्हणजे टमॅटो खाण्याची, पण मी म्हटलं नको, एवढा रात्री 2 वाजता टमॅटो कुठं खाणार, म्हणून सकाळी उठल्या मस्त इकडे टमॅटो कट केले, 2 आंघोळ वगैरे केल्यावर मस्त फ्रेश होऊन येणार आधी टमॅटो खाऊन घेतला. आता हे कोथिंबीर आम्ही त्या दिवशी निवडून ठेवलेलं, म्हटलं चला त्याचेच वडे बनवून घेऊयात, म्हणून इथं कोथिंबीर वडे बनवायला ठेवले. तोपर्यंत बॉईल केलेले अंडे सुद्धा होते, म्हटलं चला ते तरी खाऊन घेते आणि काय टमॅटोने काय पोट भरणार आहे का आपलं. मग ते खाल्लं आणि त्याच्यानंतर ना थोड्या वेळाने ना प्रिशाचे पप्पांनी म्हटले चला आपल्यासाठी गरमागरम कॉफी बनव. मस्त इकडं कॉफी वगैरे बनवली. मग ते गेले होते फ्रूट्स आणण्यासाठी, कारण खूप दिवस झाले आम्ही काही फ्रूट आणलेच नव्हते आणि त्यात जास्त मला आवडतं ते म्हणजे पेरू. आता मस्त आणले तर मी पेरू वगैरे खाल्ला आणि दुपारी ना मग अचानकपणे मला इच्छा झाली होती की मस्त असं तांदळाची खीर बनवूयात. आता कोणाला तांदळाची खीरची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल. त्यानंतर दुपारी मस्त इकडे बीट वगैरे खाऊन घेतला आणि संध्याकाळच्या टायमाला ना ढोकळा खाण्याची इच्छा झालेली. मग काय परत आता ढोकळा, आज पूर्ण जेवणावरच आमचा ताव होता असं. त्यानंतर मस्त इथं नारळ पाणी मागवलं, माझा मागवला, ते सुद्धा पिला. चला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबत जाता जाता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.